नमस्कार मित्रांनो. आज आपण मशीन लर्निंगच्या सर्वात लोकप्रिय प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे सुपरवाइज्ड लर्निंग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ML काय आहे हे बघितलं. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतोय, तो नक्की बघा. आजच्या काळामध्ये 80% वापर हा सुपरवाइज्ड लर्निंगचा होत आहे. पण हे सुपरवाइज्ड लर्निंग काम कसं करतं, त्याचे काय प्रकार आहेत आणि त्याचे रिअल लाईफ बिझनेस ॲप्लिकेशन्स काय आहेत ते आपण आज जाणून घेऊयात. चला तर मग सुरू करूयात. तर आता आपण सुपरवाइज्ड लर्निंगबद्दल तांत्रिक बाबी जाणून घेऊयात. यामध्ये दोन गोष्टी असतात. पहिलं असतं फीचर्स आणि लेबल, म्हणजेच जो आपल्याकडे डेटा असतो तो. उदाहरणार्थ एखाद्या घराची उंची और एखाद्या घराचा चौरस फूट एरिया. दुसरं असतं टार्गेट, म्हणजे जी गोष्ट आपल्याला शोधायची आहे ती. उदाहरणार्थ त्या घराची किंमत. जेव्हा आपण मॉडेल ट्रेन करतो तेव्हा अल्गोरिदम एक स्टॅटिस्टिकल मॅपिंग फंक्शन रेडी करतं. म्हणजेच या स्टॅटिस्टिकल मॅपिंग फंक्शनचा यूज करून आपण भविष्यात जर लेबल किंवा फीचर दिलं तर आपल्याला टार्गेटची व्हॅल्यू मिळते. अशाच तऱ्हेने सुपरवाइज्ड लर्निंग हे आपल्याला प्रिडिक्शन देतं. सुपरवाइज्ड मशीन लर्निंगचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे रिग्रेशन. जर आपल्याला एखादा कंटिन्युअस आकडा प्रेडिक्ट करायचा असणार तर आपण रिग्रेशन वापरतो. इथे आपण लिनियर रिग्रेशनचा वापर करतो. यामध्ये ऑर्डिनरी लीस्ट स्क्वेअर या पद्धतीने एक बेस्ट फिट लाईन तयार केली जाते आणि त्याचा वापर करून प्रेडिक्शन केलं जातं. याचं उदाहरण बघायचं असेल तर जर आपल्याला गोल्ड प्राईस प्रेडिक्ट करायची असेल तर, किंवा जर आपल्याला हाऊस प्राईस प्रेडिक्ट करायची असेल तर. दुसरा प्रकार आहे क्लासिफिकेशन. जेव्हा आपल्याला डेटा गटामध्ये विभागावा लागतो तेव्हा त्याला क्लासिफिकेशन म्हणतात. इथे जर 2 गट असतील तर लॉजिस्टिक रिग्रेशनचा वापर होतो आणि जर 2 पेक्षा जास्त गट असतील तर सपोर्ट वेक्टर मशीन किंवा रँडम फॉरेस्टचा वापर होतो. उदाहरणार्थ जर याचा बिझनेस यूज केस बघायचा झाला तर आपल्याला बँकेमध्ये लोन मिळेल की नाही यासाठी याचा वापर केला जातो. तर आपण आता एक सुपरवाइज्ड लर्निंगची केस स्टडी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि आपली बँक सुपरवाइज्ड लर्निंग कसं यूज करते हे जाणून घेऊयात. आपल्या हिस्टॉरिकल डेटाचा वापर करून बँक हे मशीनला ट्रेनिंग देतं. जर रात्री अपरात्री 2 वाजता एखादं ट्रान्झॅक्शन झालं तर मशीन त्याला फ्रॉडमध्ये डिटेक्ट करते आणि आपल्याला लगेच मेसेज सेंड करते. असंच सुपरवाइज्ड लर्निंग काम करतं आणि हे फक्त सेकंदाच्या भागात होतं. तर हे होतं सुपरवाइज्ड लर्निंग. आता आपण अशा जगाकडे वळणार आहोत जिथे मार्गदर्शन नाही आहे, म्हणजेच अनसुपरवाइज्ड लर्निंग. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AI बडीज या चॅनलला. धन्यवाद.